सांगितलं आहे, कारण हे 12 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे हे करमुक्त आहे, हे अगदी खरं आहे. परंतु हा फक्त नवीन रेजिममध्ये किंवा नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. पण याचा अर्थ असा नाही की 12 लाखाच्या वरचं उत्पन्न झालं तर त्यांना 12 लाख रुपये माफ असतील. त्यांना टॅक्स रिबेट मिळणार आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की 4 लाखापासून जर जास्त उत्पन्न असेल नवीन कर प्रणालीमध्ये आणि ते 12 लाख रुपयापर्यंत असेल तर त्यांना 100% टॅक्स रिबेट मिळणार आहे. त्यांना कोणताही टॅक्स द्यायला लागणार नाही. याचा अर्थ असा नाही की 12 लाखापर्यंत सर्व उत्पन्न करमुक्त झालं आहे. त्यामुळे जुन्या कर प्रणालीमध्ये जुनेच रेट अजून कायम आहेत, पण नवीन कर प्रणालीमध्ये त्यांनी नवीन वेगवेगळ्या स्लॅब दिले आहेत आणि त्यामुळं 12 लाखाच्या वर जर उत्पन्न तुमचं गेलं तर तुम्हाला 4 लाख रुपयापासून टॅक्स भरायला लागणार आहे. हे पण गुपित आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे की तुम्ही असं म्हणालात की 4 ते 12 लाखापर्यंतचं उत्पन्न, मग त्याची वर्गवारी कशी करायची? म्हणजे एखाद्या उद्योजकाचं उत्पन्न 4 लाख असेल तर त्याला सुरुवातीला त्याला कर जो आहे तो लागणार नाही, मात्र 4 लाखाच्या वरती 12 लाखापर्यंत गेलं तर मग करमुक्त. मग हे टॅक्स स्लॅब कसं भरणार? आता पहिला जो 4 ते 8 म्हणजे 4 लाखापर्यंत तर करमुक्त आहे. गेल्या वर्षी 3 लाखापर्यंत ती करमुक्त होती. आता 4 ते 8 लाखापर्यंत जर समजा 12 लाखाच्या वर उत्पन्न गेलं तर त्यांना 5% टॅक्स भरायला लागेल. 8 ते 12 लाख असेल तर त्यांना 10% टॅक्स भरायला लागेल आणि 12 लाखाच्या वरचं उत्पन्न असेल त्यांना 15% टॅक्स भरायला लागणार. अशा पद्धतीने ते स्लॅब्स त्यांनी ज्या सांगितल्या त्या स्लॅबप्रमाणे तुम्हाला कर त्याच्यामध्ये भरायला लागणार. सरसकट आपल्याला 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असं म्हणता येणार नाही. त्याच्यामधली जी अट आहे ती खूप महत्वाची असणार. म्हणजे याच्यातनं आपण 2 विगतवारी केली पाहिजे. 12 लाखाच्या आत असणारे लोक आणि त्याच्या वर असणारे लोक. 12 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर ते पूर्णतः करमुक्त, त्यांना टॅक्स भरायची गरज नाही.